पूर्ण आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागामध्ये त्यांनी खरोखर परंपरा जपली. आम्ही सगळे चपला खाऊन आलो बिल्लाच्यासारखे. ते सगळे बिचारे चपला काढून घरी काढून किंवा बाहेर काढले त्यांनी इथं मध्ये घुसले. म्हटलं खरी शेतीची जी नाती आहे ती जपली. त्यासाठी पहिलं तुमचं सर्वांना वंदन मनापासून. कारण तुम्ही परत आम्हाला जाणीव करून दिली की आपला बेस काय. जिने आपल्याला खाऊ पिऊ घातलं तिच्या छाताडावरती चपला घालून जाण्याची हिंमत आपण नाही करायला पाहिजे. आता तुम्ही तर चपलाचा विषय काढता, लोक तर विष पाचता. मग काय करावं आता ते. 3 वर्षाचा अनुभव म्हणजे असा, आम्ही 2-3 वर्ष अगोदर माग शेती केली याची स्ट्रॉबेरीची. ते रासायनिक खतावर केली. त्या झाडाची उंची खूप कमी असायची पाहिजे असे, म्हणजे त्याला क्वालिटी नाही, म्हणजे झाड ग्रोथ येतच नव्हतं. त्याला महिना फुटवा कमी राहायचा आणि वाढ जास्त नाही व्हायची. बर बर बर. याला फुटवा जास्त आहे, फुले भरपूर आहेत. केमिकल मध्ये गॅप पडतो मला माहिती आहे ना. हा बरोबर आहे ना. गॅप पडायचा, मग महिन्यात त्याच्यात जायचा, मग परत ते हळूहळू फुटवायचे. खत टाकून परत मग परत नवीन. याचा म्हणजे डायरेक्ट चालूच आहे. हा चालूच आहे म्हणजे. इतर वर्षी केमिकलवर आहे ना तर 5 ते 6 फवारणी होऊन जायच्या. बर. आणि आतापर्यंत फक्त एकच झाली. खर्च तेव्हा जास्त राहायचा ना केमिकलवर. खर्च कमी. आता बाराण्याची उत्पन्न जास्त निघते आता. हे औषध बाराने उत्पन्न वाढलं. हा मग आता झाडच सांगते ना पप्पा आहे हा ते तुमच्यापेक्षा तेच फास्ट आहे. हा म्हणजे उत्पन्न वाढलं, बाराने वाढलं. बाराने वाढलं. मावशी बरोबर आहे का. नाही बरोबर आहे ना. हा 4 आण्याने आता ते निघलं आपल्याला, म्हणजे असं झाड व्हायचं नाही ना, उत्पन्न वाढायची नाही. ते 4 आण्याने उत्पन्न निघायचे. आता हे वापरल्यामुळं 12 आण्याने उत्पन्न निघते. म्हणजे 3 पट वाढलं. हा 3 पट वाढलं. बरोबर आहे. खर्च याला कमी आहे. आपले वैदिकचे खर्च कमी असेल. समजा पहिला 1 रुपया असेल तर हा किती तरी सरासरी 25. पहिला 50 ने येत होता, आता 25 नाही. 50% कमी. 50% कमी आहे खर्च. हा उलट गणित आहे. मातीला जगू द्या मग तुम्ही जागा. हा बरोबर आहे. मातीला जगू द्या तुम्ही पण जागा. पण तुम्ही जर मातीला नाही जगून दिलं तुम्ही नाही जागणार. काही ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये त्यांचा साठा फिक्स आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही. तो जर तुम्ही संपवला तुम्हाला शिल्लक नाही राहणार. तसं ह्या सृष्टीमध्ये माती जी आहे ना ती पण फिक्स आहे. माती लोकांना काय वाटतं मातीच तर आहे, असं नाही सर. ते टिकून धरणं ते गरजेचं आहे. कसं बोलले तुम्ही. लाखात एक गोष्ट. सर इथं आमची मीटिंग होती. शेतकरी अधिकारी आले होते. बर. मग त्यांनी मला सांगला, बाबा तुमच्या जमिनीमध्ये वडाचा झाड आहे का. म्हणा सर कशासाठी लागतंय. तर वडाच्या झाडाखाली औषध शिकारले जात नाही. म्हणा सर मी औषधभर औषध शिकारत नाही जमीन. हो क्या बात आहे. औषधभर औषध शिकारत नाही जमिनीमध्ये. स्प्रेच करीत नाही. करतच नाही. शेती झाली नागरून टाकायची आणि दुसरी तयार करायची. वा 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 क्या बात आहे. पण औषध मारायचं नाही. तर ते सर असं हाताला दिला. खरंच म्हणे शेतकरी आहे. खरंय खरंय. बघा लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्हाला पैसे नाही देता आले चालेल, गाडी बंगला दागिने नाही देता आले जमल, पण तुम्ही त्यांना जर नापीक करून माती जर दिली तर ते लवकर मरणार. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना सर. मला सांगा, दारू पिल्यावर तो माणूस बोलतो का दारू बोलती. आपण आपण ईश्वर गेलो काय तर रात्री मला मी बोललोच नाही. तसं आता हे केमिकल बोलतं. केमिकल जसं हे गाणं नाही का ते पैसा बोलता आहे, तसं हे केमिकल बोलतंय सगळं. हे भांडणं तणणं मारामाऱ्या सगळं केमिकल वर आहे. केमिकल आहे सर. म्हणून आम्ही माती जपली पाहिजे. माती जपली तर असं म्हणतात नाती जपता येते. बरोबर आहे का नाही. आणि माती नाही जपली तर तुमची नाती बी टिकणार नाही. मग आज जर तुमचे नाते संपले ना, त्याचं कारण काय आहे. माती संपली. ज्या दिवशी हे शेतकऱ्याला कळल त्या दिवशी शेतीमध्ये क्रांती होईल. असं पीक पिकवायचं गावात चर्चा झाली पाहिजे.
तुमची झाली की नाही चर्चा? झाले बा. हा इथे करंजाळ मध्ये म्हणताना एकच नंबर स्ट्रॉबेरी आहे. म्हणते का? टाळ्या वाजवा का? सकाळी आम्ही गेलो ना तेव्हा ते म्हणायचे, काय म्हणायचे? तो म्हणे एकच नंबर स्ट्रॉबेरी आहे. आजच का? हा. वाह क्या बात आहे. बस आणि याच्यावर काटे हो, म्हणजे एकदम खाताना ते जाणवतं लगेच तोंडाला, म्हणजे सुरक्षित आहे पण पूर्ण. हम्म. व्यापारी रेट मध्ये किती बदल करतो लोकांमध्ये तुमच्यामध्ये? 25% जास्त घेतो ना. अच्छा, म्हणजे त्यांचा जर रेट जर समजा तुमचा किती 150 रुपये, त्यांचा किती घेतो मग? तो 125 घेतो. अरे बापरे, टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. तुम्हाला एक सांगतो, जेवढं कमी पाण्यात शेती कराल तेवढे तुम्ही जास्त सक्सेस राहाल. हा. जेवढं जास्त पाणी वापराल तेवढे रोग जास्त येणार. हम्म. पाणी मापात द्या, हम्म. कमी द्या असं नाही, मापात द्या. मापात म्हणजे कसं माहिती का, की त्या पाण्याने त्या झाडाची भूक भागली पाहिजे. ते काय तांब्याने पाणी पितं का हो? झाड ते असं वरून कव्हर आहे ना, पाणी काही उडत जात नाही. हे बघा, जात नाही ना. हे काका चुकून निघा जन्माला आलेले, टॅलेंटेड आहे. अरे खूप हुशार आहे. त्याला वध मिळतं, त्याला जमिनीला ह्या मिळते. म्हणून तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, जमीन आहे ना, जमीन थोडी गरम पाहिजे. हम्म. जमीन गार पडलेली नको. हम्म. आपण गार पडणं हे मरायचं लक्षण. आपण सातारा जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीचा आनंद घेतला. 2-3 वर्षापासून आपण तिथले व्हिडिओ पण बघतो. आणि त्यानंतर सापुतारा हा एक जो भाग आहे, त्याच्या डोंगर रांगांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हा जो भाग आहे, या भागामध्ये आज आपण आलेलो आहे. तर फार दिवसांपासून इच्छा होती की सापुतारा भागामधल्या स्ट्रॉबेरीच्या शेतकऱ्यांना भेटावं. त्यांनी पण आपल्या तंत्रज्ञानाने शेती करून स्ट्रॉबेरी चांगली पिकवावी असं माझी खूप इच्छा होती. जाताना काय गुजरातला जाताना किंवा सापुताऱ्याला जाताना काय म्हणायचं, अरे हे आपलं कधी वापरतील आणि कधी हे पण चांगली भारी पिकवतील. त्यांचे ते असे जीव गेलेले बारीक बारीक झाडं, त्याचे ते फुटवे कमी, त्याच्यावरती भुरी गेलेली, पानं करपलेले, पिवळे पडलेले, लवकरच माल संपलेला, हे जेव्हा बघायचो ना, आणि ते असे बारीक बारीक माल विकायचे असे छोटे छोटे. म्हणायचं अरे आपल्याला एक नंबर माल का खायला भेटले की, मग या लोकांना कसं वापरायला शिकवायचं. मग आपले हे जे हिरामन चोपडे साहेब आहेत, यांनी वापरायला सुरुवात केलं त्यांच्या द्राक्षाला. पण त्यांच्या मदतीने तुम्ही त्यांच्या मिटिंगला आली तिथं द्राक्षाच्या, तिथून थोडंसं सुरुवात झाली, चला आम्ही वापरून बघू असं काहीतरी, बरोबर ना? माहिती झाली. मिटिंगला आली तुम्ही तिथे? ओके. तर खरोखर आता आम्ही शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर आम्ही मिटिंगमध्ये सांगत असतो की शेतीमध्ये आम्ही परंपरा विसरलो, बरोबर की नाही? परंतु आज हा पूर्ण आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागामध्ये त्यांनी खरोखर परंपरा जपली. आम्ही सगळे चपला काढून आलो बिल्लाच्यासारखे. ते सगळे बिचारे चपला काढून घरी काढून किंवा बाहेर काढले, त्यांनी इथं मध्ये घुसले. म्हटलं खरी शेतीची जी नाती आहे ती जपली. यासाठी पहिलं तुमचं सर्वांना वंदन मनापासून. कारण तुम्ही परत आम्हाला जाणीव करून दिली की आपला बेस काय आहे. जिने आपल्याला खाऊ पिऊ घातलं तिच्या छाताडावरती चपला घालून जाण्याची हिंमत आपण नाही करायला पाहिजे. आता तुम्ही तर चपलाचा विषय काढता, लोक तर विष पाचता, मग काय करावं आता ते. चला ठीक आहे, हरकत नाही. आनंद वाटला. माझ्या हातामध्ये हे त्यांचं लालबुंद सोनं आहे. तर चला आपण त्यांचा आधी परिचय करून घेऊ, त्यांचा प्रवास कसा आहे इकडं स्ट्रॉबेरी शेतीचा. आणि विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या नादी कोणी लागत नाही, कारण हे खूप महागडं पीक आहे आणि खूप काळजी घ्यावी लागते. नाजूक लहान लेकरासारखी काळजी घ्यावी लागते. यांनी डायरेक्ट 1 एकर केली म्हटल्यावर मी आल्याला चाट झालो. इथं रस्त्याने आम्ही बघतो का लोकांनी 2 गुंठे केली, 5 गुंठे केली, 7 गुंठे केलेली. आता इथं आम्ही एक वाड्यामध्ये मेन रस्त्यापासून जेव्हा वळालो होतो, कोणतं गाव आहे पांढरी, हा, तर त्या गावामध्ये रस्त्या खाली एक प्लॉट आहे बघा. तो प्लॉट बिचारा जीव काढीत होता. काही ठिकाणी आहे का, काही ठिकाणी नाही आहे की नाही. तो कधी कधी ते म्हणत असेल मालकाला का मला कशाला लावलं भाऊ तू, हां बरोबर आहे की नाही. म्हणजे काही काही पोर म्हणते ना, आई बापाला काय जन्माला घातलं, हां पोचता येत नाही जन्माला काल घातलं, बरोबर आहे ना. पोरं बोलते का नाही? बोलते पोरं तशी, हे पोरं पण बोलते आहे की नाही. हे एवढं कमकुवत पीक आणि एवढं म्हणजे महागडं पीक आणि
याचे रोप वगैरे महाग असतं खूप आणि त्याची ट्रीटमेंट पण महाग असते. ते जगता जगत नाही ते. याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पळवणं लय अवघड आहे. एकदा सुरुवातीला सेट झालं फुटवायला लागलं का मग थोडा जीवात जीव येतो आहे की नाही. म्हणजे असं हे पीक आहे. का महागडं वाटतं हे, कारण याचं रोप महाग असतं. किती रुपयाला मिळतं तुम्हाला रोप? 10 रुपयाला रोप मिळतं. दुसरी गोष्ट ते बुक करून ठेवायचं आधी ना, आणि आल्यानंतर ते जगवायचं महाग कठीण काम राहतं. जगवल्यानंतर मग ते परत फुटवे आणणं त्याला, आणि मग नंतर मग रेग्युलर त्याला बुरशी चालण्याचा अटॅक राहतो. बुरशी ही शेती कधीपासून करताय? आम्ही झाले 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष झाली. बरं, मग आता तुमचा जो 4-5 वर्षाचा अनुभव जो आहे तो केमिकलचा आहे सगळा. हा अजूनही तुमच्या परिसरामध्ये लोक केमिकल करताय, तसं आम्ही रस्त्याने पाहिलं 2-3 प्लॉट. हा तर मग तुमचा जो अनुभव आहे 4-5 वर्षामध्ये 3 वर्षाचा केमिकलचा, हा आता हे आपलं पहिल्याच वर्षी केलंय ना. हा पहिल्याच वर्षी. तर काय अनुभव आहे तुमचा मागच्या 2-3 वर्षाचा? 2-3 वर्षाचा अनुभव म्हणजे असा की आम्ही 2-3 वर्ष अगोदर मागं शेती केली याची स्ट्रॉबेरीची. ते रासायनिक खतावर केली. त्या झाडाची उंची खूप कमी असायची. पाहिजे असे म्हणजे त्याला क्वालिटी नाही, म्हणजे झाड ग्रोथ येतच हा. नव्हतं. येतच नव्हतं. त्याला म्हणजे ना फुटवा कमी राहायचा आणि वाढ जास्त नाही व्हायची. बर बर बर. याला फुटवा जास्त आहे, फुले भरपूर आहेत. मग तुम्ही मग ते तुमचं ते त्याप्रमाणे बा एवढंच होतंय आपल्याकडे, आपल्या याच्यापेक्षा मोठं होऊ शकत नाही हा. असं तुमच्या डोक्यात हा बसलं होतं. हा. मग अजून काय काय समस्या यायची याच्या म्हणजे माल भरपूर येतो, तोडायला लवकर तेव्हा येतो. तेव्हा तुम्हाला सांगा 2-3 वर्षाचा काय अनुभव आहे? हा, तेव्हाच म्हणजे फुटवा कमी राहायचा. हा, आता इथं आपण पाहिलं यांच्या प्लॉटचा फुटवा कमी आहे हा थोडासा. फुटवाने आणि त्यांनी टाकलंय म्हणून थोडस वाढलंय ते, हा. पण अगोदर फुटवा सुद्धा कमीच होता. फुटवा कमी, झाडाची उंची कमी कमी राहायची. राहायची. मग फुटवे कमी म्हणजे माल सुद्धा हा माल थोडा लहान. हा. जेवढ्या फांद्या येणार तेवढंच माल लागणार ना. हा बरं, फुटवे कमी लागायचे. तुम्ही पाहिलं तर किती फुटवे असतील आज? आज तरी 10-12 फुटवे असते. 10-12 फुटवे. त्यावेळेस किती असायचे? फक्त 4 नाही तर 5. म्हणजे दुप्पट फरक हा पडला. दुप्पट फरक आहे. बरं, अजून दुसरं काय फरक? त्यावेळेस काय तकलीफ असायची ना, आता तो काय? प्रॉब्लेम हा डम्पिंगचे प्रॉब्लेम जास्त होते. अच्छा, म्हणजे मर जास्त व्हायची. हा मर जास्त. हा मर कधीपर्यंत चालू राहायची? एंडिंग पर्यंत राहायची. मर सुरुवात हा चालूच राहायची. मग तुम्ही लागवड कधी करतायची? याची लागवड म्हणजे खोडवा आहे ना, हा. तर जुलैला जुलैला केलेली. अच्छा, जुलैला लागवड केली होती. हा जुलैला लागवड करून त्याचा माल कधी सुरू होतो? अं, 1.5 महिना 2 महिने किती सुरू होतो? हा 2 महिन्यानंतर 2 महिन्यात सुरू होतो. मग तो किती महिने चालला पुढे तुमचा? नाही हाताचा का मागचा मागचं हा खोडव्याचा नाही, अगोदरचा ना, अगोदरचा तर काय 2-2.5 महिने चालायचा. 2.5 महिने हा. चालायचा. तुम्ही सुरुवात कधीपासून केली याला वापरायला? चालू वर्षी सुरुवाती जुलैपासून का आता? नाही जुलैपासून आता सुरुवात आहे. जुलैला तुम्ही काय बेसल डोस टाकला? कृषी अमृत अजून खाली टाक. मध्ये न्यूट्री टाकलंय. काय काय टाकलं होतं? फ्रूट न्यूट्री पेस्ट आणि हे किती टाकलं 1 एकरला? 1 एकरला त्यांना 1200. कसं आहे थोडस आर्थिक बजेट कळलं मला ते थोडंसं 1200 adjustment. ग्रॅम हा. म्हणजे 4-1200 ग्रॅम दिले. हा. आणि आता 1200 स्लरी पद्धतीने देत आहे. किती दिवसांनी? 1.5 महिन्याच्या म्हणजे 55 दिवसाच्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बेसल डोस टाकला, हा त्याच्यानंतर सॉइल चार्जर ड्रिंचिंग केलं. हा मग तो माल तुमचा जुलैचा माल कधी चालू झाला? ऑगस्ट मध्ये, हा सप्टेंबर मध्ये. सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर. हा मग तो संपला कधी? म्हणजे आताच संपला. म्हणजे तो माल पहिला बहराचा पहिला जो कंटिन्यू चालूच आहे नाही चालूच आहे ना अजून. तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे. हा चाल गॅप नाही गॅप पडलाच झाला. नाही. नाही गॅप नाही झाला. तुम्ही केमिकल मध्ये लावायचे समजा ज्यावेळेस जुलैमध्ये, त्यावेळेस तुमचे काय पोझिशन असायची आणि आता काय? तो गॅप पडायचा अगोदर, मग परत नाही ना. फ्रेश आला का? हा. मी तेच म्हणतो तुम्हाला की केमिकल मध्ये गॅप पडतो, मला माहिती आहे ना. हा बरोबर आहे ना? गॅप पडायचा, मग महिन्यात त्याच्यात जायचा, मग परत ते हळूहळू फुटवायचे. खत टाकून हा परत नवीन मग यायचं. परत नवीन. याचा म्हणजे डायरेक्ट चालूच आहे. हा चालूच आहे म्हणजे आता. म्हणजे तुमचा सप्टेंबरला जो चालू झाला, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हम्म. आणि डिसेंबर, आता हा. कंटिन्यू 4 महिने चालूच आहे. तुमचं प्लॉट आता चालू झाला असं वाटतं आम्हाला. नाही नाही का हो? नाही. खोटं बोलायला नाही. आता कॅमेरा आहे समोर. कंटिन्यू चालू आहे. साताऱ्यावाले लोकांना थोडं इम्प्रेस करावं लागेल. हा? आणि अजून लई हुशार पुढं. साताऱ्यामध्ये हा, आहे की अजून- नाही? आम्ही बी हुशार म्हणून. 4 अजून- महिने चालू आहे. हा अजून 4 महिने पुढे चालेल. अजून 4 महिने चालू आहे. हा कारण तेवढा फुटवा आहे ना, आणि फुटवा निघूनच राहिला. आणि केमिकल मध्ये केमिकल मध्ये नाही जास्त झाड होत नाही ना. झाड नाही होत तो. झाड बारीक राहतो. जगतो कवर मग मी मला असा एकसारखा किती दिवस टिकवतो केमिकलचा? नाही एकसारखा नाही टिकत नाही तो. माल एक म्हणजे एकूण डोके शिल्लक राहते. हा आता एक आजीबाई पाहिली मी, तिचा माल तर संपून गेला डायरेक्ट सगळा. हा हा संपून गेलं ते संप- माल. हा. इथंच या टेकड्याच्या पलीकडं. हा
या बाजूने चांगला आहे खालचा थोडासा बरा, वरचा तर संपूर्ण गेला. आणि याची म्हणजे हाईट एकसारखी राहते. नाही तुमचे ते मी पाहिले मग अशी ड्रोनच्या खाली ते तर नजर लागा माणसाची. असं वाटतं प्लास्टिकचं आहे काहीतरी. हा काय खाऊ घालते तुम्ही याला? काय प्लास्टिक होती काय नाही, मग आपल्या हे सॉईल आणि तेच चालू आहे रेग्युलर. तुम्ही बेसल डोस परत टाकेल नाही. हा बेसल डोस जर टाकला तुम्ही तर या पावसाने काहीच नाही होत. हे पावसाचा मार त्याला थोडा फटका का बसला? जोरदार पाऊस झाला ना आता, जोरदार पाऊस पडला ना, भयंकर धुका आला परत त्याच्यात. धुकाय आलत मग धुका येते ना सर. पण नाही होते माल भारी दिसतो. पण तुमचे ते विजिटला नाही म्हणत होते सर, प्लॉट म्हणे आमचं खराब झालं, कारण याच्यापेक्षा चांगलं पाण्याची सवय त्यांना झाली. आता ह्या पण बघतोय आपल्याला खूप छान वाटतंय, पण त्यांना नाही वाटत. आमचे नाही चांगला वाटत. तुमच्या याने तुम्हाला 50% खराब वाटतो. हा झालं बरं आहे आता. हा? का 2 चमचे साखर आम्ही उलटी पाठी झालो, तुम्ही 4 चमचे साखर टाकायचे मागले. हा बरोबर आहे ना. एकंदरीत तुमची जी पोझिशन होती गेल्या 4 महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न खर्च याचं गणित आत्ताच आणि केमिकलच्या काळातलं काय अनुभव आहे? नाही, खर्च कमी आहे याला. याला रोगच येत नाही. हा रोग नाही, बरं. फक्त भुरीत एकदा झाली होती बस. बर बर बर. म्हणजे डावणी भुरी एकदा आली. एकदाच. आणि मग इतर वर्षी केमिकलवर आहे ना हा तर 5 ते 6 फवारणी होऊन जायच्या. बर. आणि आतापर्यंत फक्त एकच झाली. एकच झाली. केमिकलमध्ये तुम्ही वॉटर सोल्युबल सारखे सोडायचे खालून हा ड्रिप मधून. हा त्यासारखं चालूच आता राहायचं. याचं कसं काय कंडिशन आहे? याच 1.5 महिन्यातून असं चालू आहे. आता काय 1.5 महिन्यातून काय जातं तुम्ही त्याच्यातून? सॉइल चार्जर. हा अजून काय जातं रेग्युलर? खालून काय काय जातं? सॉइल रेग्युलर चालू आहे हा. त्यांचं, फक्त बेसल डोस त्यांचं 55 दिवसाच्या दरम्यान. आता लेट झाले हा त्यांचं. हा हा अगोदरचं बेसल डोस टायमिंगला गेले त्यांचं, बरोबर बरोबर. आणि 55 दिवस आता हे लेट होते. त्यांना 40 दिवसापर्यंत भरायला लावलं होतं आपण, अच्छा अच्छा तरी त्यांनी होल मारून इथं टाकले थोडं थोडं. अच्छा अच्छा अच्छा. बरं मला एक सांगा, त्याचा पहिलाच वर्ष ना टायमिंग आर्थिक माहित नाही. आर्थिक गणित काय बदल झाला तुमचं? म्हणजे उत्पन्न निघणार जेव्हा आहे हा ते आणि तुमचा खर्च याचं गणित केमिकलच्या वेळेस काय होतं, आताच कसं? असं म्हणजे सर, तेव्हा बाराण्याने खर्च तेव्हा जास्त राहायचा ना केमिकलवर. चाराण्याचा खर्च कमी, आता बाराण्याचे उत्पन्न जास्त निघते आता. काय आता बात करता? हे औषध 12ने उत्पन्न वाढलं? हा मग आता झाडच सांगते ना. हा पप्पा आहे ना हा ते तुमच्यापेक्षा तेच फास्ट आहे. हा हा? म्हणजे उत्पन्न वाढलं. 12ने वाढलं. बाराने वाढलं. मावशी बरोबर आहे का? नाही नाही, बरोबर आहे ना. हा हा अहो, 4 आण्याने आता ते निघलं आपल्याला, म्हणजे असं झाड व्हायचं नाही ना, उत्पन्न वाढायची नाही. म्हणजे 4 आण्याने उत्पन्न निघायचे. आता हे वापरल्यामुळं 12 आण्याने उत्पन्न निघते. म्हणजे 3 पट वाढलं. हा 3 पट वाढलं. वाढलं बरोबर आहे. अगोदर म्हणजे खरी. खर्च निघाला. वाढले का? हा? खर्च निघाला म्हणजे संपून जायची ना स्ट्रॉबेरी. हा मागच्या वर्षी तुमचा व्हिडिओ पाहिला ना आम्ही, मग म्हटलं चालू वर्षी आपण तीच टेक्निक वापरू, मग आपल्याला समजेल का त्याच्यात बदल याच्यात बदल काय आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का पहिले 4 आणे यायचे आता 12 येऊ राहिले. म्हणजे 25 पैसे येतात आता 75 पैसे उत्पन्न निघू राहिले. हा बरं बरं. आणि खर्च याला कमी आहे. आपले वैदिकचे किती खर्च कमी असेल? समजा पहिला 1 रुपया असेल तर हा किती आहे? सर तरी सरासरी 25 पहिला 50 येत होता, हा आता 25 नाही. 50% कमी 50% कमी आहे. खर्च. हा उलट गणित आहे राव हे. का हो? आहे ना सर, त्यांना ते स्वतः करता येते. अहो, तसं नाही. तुम्ही सांगू असे राहिले एवढ्या जोशामध्ये सांगू राहिले का 25 पैसे खर्च करा आणि 50 पैसे उत्पन्न वाढत. 75 पैसे. हा 75. हे असं नाही ना. म्हणजे समजा 50 पैशाचा खर्च तुमचा 25 पैसे आला, म्हणजे समजा आता टोटल खर्च किती होतो तुम्ही जनरली 1 एकरला? केमिकलवर किती यायचा? केमिकल तरी समजा 10,000 समजा तेव्हा लागत असले तर आता टोटल किती खरा खोरा किती लागत होता केमिकल मध्ये? टोटल तरी खर्च 60-70 हजार रुपये लागून 70,000. जाईल. हा आणि आता याचा किती? आता तरी 20,000च्या आतच असेल. बापरे. म्हणजे अजून एक म्हणजे 10,000 करायला पाहिजे होतं. म्हणजे म्हणजे जमत्याम 30,000 पण 50% तरी होतो ना. माझा अंदाज म्हणजे 15,000 रुपये खर्च फक्त झाला असेल आमचा. बाबा बाबा तुम्ही अजून 15,000 खर्च करायला पाहिजे होता. तो जर केला असता तर आपल्याला हिरो झाकला असता. हिरो झाकला असता. तुम्ही पहिले किती करायचे? 50-60. हा 50-60 लागून आता जाईल. किती केला? 15. हा हे अन्याय झाला ना. हे बरोबर नाही ना. हा तुम्ही कमीत कमी 30 तर करायला पाहिजे ना. आहे का नाही? 30,000 खर्च केला असता.
आपल्याला झाड नाही वाचवायचं. आज जगामध्ये एक दिवस साजरा होतो, आज माती वाचवा हा दिवस आहे. आज काय वाचवा? हा, इंग्लिशमध्ये सेव्ह सॉइल असं म्हणतात. तर माती वाचवण्यासाठी सगळ्यांना जागृत करण्याचा आजचा दिवस आहे. ते तुमचे महाराज काय म्हणतात, तुम्ही जागा दुसऱ्याला जगू द्या. मी असं म्हणल, मातीला जगू द्या आणि मग तुम्ही जागा. हा बरोबर आहे. हा, मातीला जगू द्या, तुम्ही पण जागा. पण तुम्ही जर मातीला नाही जगून दिलं, तुम्ही नाही जागणार. आता एक लक्षात घ्या, जसं उदाहरणार्थ आमच्या पृथ्वीवर जंगल जे आहे ते फिक्स आहे. ते तुम्ही जर तोडून टाकलं तर काय होणार? संपून जाणार. पाऊस नाही पडणार. पेट्रोल डिझेल मातीमध्ये आहे, पण ते फिक्स आहे. ते जर संपलं तर परत मिळणार नाही. परत तुम्हाला डायरेक्ट याच्यावरच काय गाडी चालवते, सोलर ऊर्जेवर. बरोबर आहे की नाही? म्हणजे काही ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये त्यांचा साठा फिक्स आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही. तो जर तुम्ही संपवला, तुम्हाला शिल्लक नाही राहणार. तसं ह्या सृष्टीमध्ये माती जी आहे ना, ती पण फिक्स आहे. माती लोकांना काय वाटतं, मातीच तर आहे, असं नाही सर. ते टिकून धरणं ते गरजेचं आहे. कसं बोलले तुम्ही? लाखात एक गोष्ट. टिकून धरणं म्हणजे ज्यांनी लाखो करोडो रुपये कमवले त्यांच्या लक्षात येते, तुमच्या लक्षात आले का माती जगवली पाहिजे. मग ते सर इथं आमची मिटिंग होती, शेतकरी अधिकारी आले होते ते. बर. मग त्यांनी मला सांगला, बाबा तुमच्या जमिनीमध्ये वडाचा झाड आहे का? म्हणून सर कशासाठी लागतंय? तर वडाच्या झाडाखाली औषध शिकारले जात नाही. बरोबर. म्हणून सर मी औषधभर औषध शिकारत नाही जमीन. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. तालिया. औषधभर औषध शिकारत नाही जमिनीमध्ये. बस स्प्रेच करीत नाही तुम्ही? करतच फवारीतच नाही. नाही. शेती झाली, नागरून टाकायची आणि दुसरी तयार करायची. वा 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 वा, क्या बात आहे. पण औषध मारायचं नाही. तर ते सर असं हाताला हात द्याला. खरंच म्हणे शेतकरी आहे. खरंय खरंय. बघा, लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्हाला पैसे नाही देता आले चाल, गाडी बंगला दागिने नाही देता आले जमल, पण तुम्ही त्यांना जर नापीक करून माती जर दिली तर ते लवकर मरणार. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना सर. आणि जरी जगले तर रोगट होऊन जगणार. कमकुवत दुबळे जगणार. दुबळे. आणि असे दुबळे माणसं जर जगले तर त्याच्याबरोबर करोडोची प्रॉपर्टी का असे ना, कोणी लुटून येईल ना. नाही तर त्याला ते डॉक्टरच्या किंवा अशा आजारपणामध्ये घालवावं लागेल ना. खरे खोटे? त्याला त्याच्या जीवनाचा आनंद तरी घेता येईल का? नाही. बरोबर की नाही? म्हणून पहिली गोष्ट, माती पहिली आपली वाचवली पाहिजे, कारण ती संपणार आहे. तुम्हाला माहितीये का, सायंटिस्ट लोकांनी सर्च केला. काय सर्च केला? तर सायंटिस्ट जे आहेत आपले, त्यांनी एक संशोधन केलं की आपली जी माती होती ज्यावेळेस ही पृथ्वी तयार झाली तेव्हा तर सगळा लावारच होता. सगळे खडक होते सगळे. कुठंच माती भीती नावाचा काही प्रकार नव्हता. लाखो वर्ष पाऊस पडला, ऊन पडलं, आणि त्याच्यामुळं आताही पहा तुम्ही डोंगरावर जर गेले तर डोंगरावर काही ठिकाणी एकदम पाषाण आहे. तो पाषाणवरून एक 2-4 वर्ष 10-12 वर्ष म्हणजे त्याच्या वरचा थर आहे ना असा चिरा जातो पहा, आणि त्याचा एक पापूड निघतो. तो पापूड निघतो आणि त्याची काय होती? माती होती. त्याला आम्ही मुरुम म्हणतो. खरे खोटे? तो जो मुरुम आहे तो मुरुम नंतर मातीमध्ये होतो. म्हणजे 400-500 वर्ष लागत त्या 1 इंच माती तयार व्हायला. किती? 400-500 वर्ष. 400-500 वर्ष. आणि आम्ही ती 400-500 1 इंच माती तयार व्हायला लागती, आणि ती 1 इंच माती आम्ही फक्त 30 वर्षामध्ये नापीक करून टाकली. किती वर्षात? 30 वर्षात. मग मला सांगा, 500 वर्ष 400 वर्ष लागत ती माती तुम्ही जर 50-50 वर्षामध्ये संपवली तर माती खराब व्हायचं जे स्पीड आहे ते 100च आहे, आणि माती तयार व्हायचं स्पीडचं 10च आहे. तर ही संपल किती वेळात बघा तुम्ही विचार करा. समजा तिकून आग लागली जंगलाला, आणि जंगलाला आग लागली आहे, त्याचं स्पीड आहे 100च, आणि तुम्हाला फक्त 10च्या स्पीडनीच पळता येते. ती आग तुम्हाला काही मिनिटात धरणार. खरे खोटे? खरं आहे ना. तसंच आहे. एवढ्या वेगाने माती आमची नापीक होत चालली आहे ना. आपल्या लोकांना काय वाटतं, आता करतोय ना 20 वर्षापासून काय, अरे पण 20 वर्षापूर्वी कसं पिकत होतं, आज कसं पिकत आहे. 20 वर्षापूर्वी अरे माणसं पोरं खाली ना असे, समोरच्याची हिंमत होत नव्हती. दिवसभर काम करायचे, पण डोंगरात लांबून जाऊन मुळी घेऊन यायची. सायकल दे ना, मोटरसायकल दे, मग जातो. आता संडासला जायला तरी गाडीशिवाय जात नाही. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, ही एवढी वाईट परिस्थिती कशामुळे? कारण कस नाही राहिला ना. त्यांना काय नाव ठेवायची? मातीत कस नाही राहिला. पैसे आहे आमच्याकडे,
पण मातीत कस नाही. हा आता शरीरामध्ये पैसे मिक्सर मध्ये घालून जर शरीरात टाकले तर कसं येईल का शरीराला? नाही नाही येणार. हे महत्वाचं आहे. किंवा माती जर याच्यामध्ये जर समजा तुम्ही 10,000 रुपयाच्या नोटांचा बंडल तुकडे केले आणि टाकले, याला कस येईल का? नाही येणार. 1,00,000 रुपयाचे टाकले येईल का? नाही होईल का सुपीक माती? नाही होणार. तिला काय पाहिजे तेच द्यावं लागेल. हा जसं आज आदिवासी भागामध्ये माती अजून जिवंत आहे, हा हा कारण जीवन तुम्हाला लय हापाहाप नाही, नाही लय असा हव्यास नाही. नाही तुमचं कसं आहे, मस्त जगायचं, थोडं करायचं, थोडं खायचं प्यायचं, आराम. बरोबर आहे ना? पण आता ते जी वृत्ती आहे ती हळूहळू इकडे सुद्धा, आम्हाला त्यांच्यासारखं लग्न करायचं, आम्हाला त्यांच्यासारखं गाडी घ्यायची, आम्हाला त्यांच्यासारखं बंगले बांधायची, सुरुवात झाली की नाही? हा? इथेच माणूस मागे आलेले असतात. हा, नाही करू द्या ना, परंतु तुम्ही माती नसू नका. माती नसू नका. माती जर नसून तुम्ही पिकवलं, तुमच्या पुढच्या पिढ्या बेकार होणार. नुसत्या कामानी बेकार नाही होणार, वागून बेकार होणार. हम्म. काय म्हणते तुमचं? हा, बरोबर आहे. जवळ माणसं कसदार खात होते, गावठी खात होते, तवर त्यांचे विचार कसे होते? नरम होते. नरम होते. जवळ माती नरम होती ना, तेव्हा माणसं बी नरम होती. आता माती गरम राहते, माणसं बी गरम राहते. गरम राहतात. बरोबर आहे ना? माती कडक होती, माणसं बी कडक कडक. राठ. राठ. हा? आणि काय काम आहे? हा? काम आहे. आणि तुला नाही करता येत का? हा, नाही, खरी गोष्ट हे भाषा आहे पोरांच्या. नाही ना, आता आहे ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हा? हा, तो मोठा दिवा लावलाय, मग मी काय नाही, बरोबर आहे सर. खरंय का खोटं आहे? हे कोण बोलू राहिलं? पोरगा नाही बोलू राहिलं, हे केमिकल बोलू राहिलं. हा, केमिकल बोल. त्याच्या शरीर. मला सांगा, दारू पिल्यावर तो माणूस बोलतो का दारू बोलती? दारूच बोल. आपण काय हे जाऊ दे तू. त्याची सकाळी आपण ईश्वर गेलो काय तर रात्री मला मका मला बोल. मिशा द्यायला. मी बोललोच नाही. तसं आता हे केमिकल बोलतं, केमिकल. हा, जसं हे गाणं नाही का ते, पैसा बोलता आहे, तसं हे केमिकल बोलतंय सगळं. हे भांडणं तणणं मारामाऱ्या सगळं केमिकल वर आहे. नाही केमिकल आहे सर. प्रत्येकच्या अंगामध्ये रक्तामध्ये केमिकल घुसलंय. हा कसं काढणार तुम्ही ते? ते नाही काढू शकत, आम्ही मातीतला काढू शकतो. हा आणि सुरुवात करून करायची मातीपासून. आता हे यांनी पोरग घेतलंय, बरोबर की नाही? मग ह्या लेकरासाठी त्या लेकराचं आईबाप काय करतं? जीवाचं पार रान करतं, त्याला मोठं करायचं. आणि तेच मोठं केल्यावर जर त्याला जर विष खावं लागणार आहे, त्याचा काय उपयोग आहे का? म्हणून आम्ही माती जपली पाहिजे. माती जपली तर असं म्हणतात, नाती जपता येते. हा बरोबर. बरोबर आहे की नाही? आणि माती नाही जपली तर तुमची नाती बी टिकणार नाही. मग आज जर तुमचे नाते संपले ना, त्याचं कारण काय आहे? माती संपली. ज्या दिवशी हे शेतकऱ्याला कळल, त्या दिवशी शेतीमध्ये क्रांती होईल. आज आम्ही फक्त पैसा करता शेती करतो. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, आणि तुम्ही कमवले ना. हॅलो, मला सांगा, आता याच्यामध्ये तुम्ही पैसे कमवलेच ना. तुम्हीच सांगू राहिले मला, 1 रुपयाच्या ठिकाणी 3 रुपये मिळू राहिले, बरोबर आहे? आणि 2 रुपयाच्या ठिकाणी 1 रुपये खर्च होऊ राहिला. मग तुम्ही, आणि एवढं करून तुमची माती काय झाली बघा ना तुम्ही. माती तुमची नरम झाली ना, बरोबर आहे की नाही? तरी तुमचा डोस निम्माच गेलाय. पूर्ण जर डोस जर गेला असता, याला जर 3-3 किलो जर RNPA जातं ना, बरं का सर, तुम्हाला सांगतो हा बेड पाहायला भेटतो नाही, हे कागद पाहायला भेटणार नाही. आणि तुम्ही तुडू हैराण होणार. हा, माल तुडून हैराण, साईज याची डबल डायरेक्ट. माल झाला 1 नंबर मध्ये. हे वापरल्यानंतर काय बदल वाटले तुम्हाला? हे बदल म्हणजे उत्पन्न डबल वाढलं. तोडा एवढे वर्ष म्हणजे आमचं केमिकल वर 3ऱ्या दिवशी जायचं तोडा, हा, आता 2ऱ्या दिवशी येतो तोडा. हे किती मोठी गोष्ट आहे. केमिकल वर तोडे किती व्हायचे महिन्याला? 10. हा, याचे किती होत्या? 15. 15. हा, आहे का नाही? मग तुमच्याकडे किती म्हणजे 15 तोडे होता. एका तोड्याला किती माल निघतो? तरी 2.5 क्विंटल निघत. 2.5 क्विंटल. आता काय भाव जातो? आता सध्या वातावरणामुळे कमी आहे. तरी पण सरासरी बाजार काय भेटले? सरासरी 150 रुपये. 150 रुपये. कुठे विकता तुम्ही? हे व्यापारी? हा, व्यापारीला विकता. आता 150 रुपये म्हणजे जर याला जर डोस जर पूर्ण ताकदीने दिला ना, तर 200 जाईल डायरेक्ट. किती? 200. बरं, माल कसा कडक आहे ना एकदम? हा, माल कडक आहे. तुम्ही शेजारी प्लॉट आहे ना, तुम्ही वापरायला सुरुवात केली म्हणा? आता सुरुवात केली आम्ही. का बरं सुरुवात केली? मग यांचं काय वाटलं तुम्हाला? नाही, यांचंच बघून केलं आम्हाला. त्याच्यातलं माहित नसतं. बदल वाटला तुम्हाला? तुम्ही केमिकल वापरतच होते?
पूर्व तुमचं चाललं होतं स्वतःच चाललं होतं तुमचं. स्वतंत्र नाही तसं काही, पण मग आमचं हे पहिलाच वर्ष आहे ना ही शेती करायचं. अच्छा, तुम्हाला अनुभव नाही याच्यामध्ये? अरे बापरे, यांचं बघूनच करताय. नाही, ते पाहुण्यांनी इकडे आले ते बरं, मग त्यांना सुरुवातीपासून काय नाही दिलं वापरायला? सांगितलं पण मग असं अडचणीनुसार हा, पैसे नव्हते. हा. मग जे उधारी जेवढं होईल तेवढं होईल. अच्छा, मग केमिकल उधार मिळतं त्याला. ते कसं आहे माहिती का, एक लक्षात ठेवा, तुम्ही जर बेंटेक्स घ्यायला गेले ना ते उधार मिळतं. बेंटेक्स म्हणजे का ते डुप्लिकेट सोनं, पाणी देईल सोनं, त्याला काय म्हणते तुम्ही? बेंटेक्स म्हणते ना. ते सोनं उधार मिळतं, ओरिजिनल मिळतं का? इथंच परीक्षा काय झाली, संपली. बरोबर आहे ना. कारण कसं आहे, बेंटेक्स जे राहतं ना ते उधार का मिळतं, कारण त्याची व्हॅल्यूच नाही राहत तेवढी. ते राहतं 1000 रुपयाचं आणि विकत 5000 रुपयाला. 1000 रुपयाचं राहतं की नाही मला नाही माहिती, पण बरोबर आहे ना. आणि हे सोनं आहे त्याची किंमत ओरिजिनल तेवढीच राहते. त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी 1% किंवा 0.5% मिळतो सोनाला, जास्त मिळत नाही. बरोबर आहे ना. पण ते महागच राहतं ना तेवढं, कारण ते सोनं आहे. तसं आहे, तुम्ही एक लक्षात ठेवायचं, समजा 10 गुंठे केलंय ना तर 3च गुंठे करायचं. पण ते कसं करायचं, रोख. असं पीक पिकवायचं, गावात चर्चा झाली पाहिजे. तुमची झाली की नाही चर्चा? झाली बा. हा, इथे करंजाळ मध्ये म्हणताना एकच नंबर स्ट्रॉबेरी आहे म्हणते का? टाळ्या वाजवा. सकाळी आम्ही गेलो ना तेव्हा ते म्हणायचे, काय म्हणायचे? म्हणे एकच नंबर स्ट्रॉबेरी आहे. आजच का? वा, क्या बात आहे. बस छाती फुगली आपली. अजून काय पाहिजे? अहो मला सांगा, आपल्या पोराचं कौतुक व्हावं असं प्रत्येक बापाला, आई बापाला वाटतं का नाही? तसं आपल्या पिकाचं कौतुक व्हावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं ना. पैसा तर सगळेच कमीत आहे. बिगर पैशासाठी कोण जगत नाही. पण पैशाच्या पेक्षाही पलीकडे जे आहे ते म्हणजे समाधानी. ज्यावेळी 2 माणसं कौतुक करत्या, प्लॉट चांगला आहे, तेव्हा बरं वाटतं. स्ट्रॉबेरी खायला कशी? खाय एकदम चांगले. केमिकलच्या वेळेस कशी होती ना आता कशी? केमिकलचे थोडीशा मध्ये जास्त पाणीच राहायचं, हिचं थोडस गर आहे. आंबट मग चांगली ना. आंबट मग आंबट चांगली का गोड चांगली? आंबटच चांगली ना. मग बरी बघ, केमिकल वापरायचं मग. आंबटच गोड करून खायचं. म्हणजे मध्ये जो गर आहे याचा. एकदम मस्त. तुम्हाला पण मिळेल. म्हणजे गर जो आहे मध्ये कसा आहे, एकदम घर पूर्ण भरलेला आहे. आणि हा जो गर भरलेला आहे याचं कारण तुमचं झाडाचं पान भरलेलं आहे, तुमचं झाड भरलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे झाडामध्ये जे अन्न तयार होतं या सूर्यप्रकाशामध्ये, तुमचं पान कसं आहे, काळोखी व्याज आहे. दरवर्षी कसं राहायचं केमिकल असं फिकट राहायचं. आता मी पाहिलं रस्त्याने बाकीच्यांचे प्लॉट कसे पिवळसर. जस काय संपत गेले असे रान आहे, आकसलं. आणि तुमचं काळं भोर दिसतंय. मी म्हणलं ना तुम्हाला, मला तर हा प्लॉट असं वाटतं आता चालू झालाय. तुम्ही ते म्हणते सप्टेंबर पण चालू आहे. चालू आहे ना. जुना प्लॉट आहे मग, पण तो जुना वाटत नाही ना. औषध दिल्यापासून ना त्यापासून त्यांनी म्हणजे रेग्युलर चालू आहे. रेग्युलर चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. रेग्युलर सॉइल कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे बेसल डोस नाही भरला पण सॉइल चालू ठेवला. मग आमचं पाहून एक सारखं रान बनलं ना, मग त्यांना सांगितलं तुम्ही तेच वापरा. सुडीत राहा. सुडीत राहा. बरोबर आहे. मार्केटचं काय मी तिथे गेल्यावर काय तुमचा काय वेगळा काय नवीन अनुभव? रिस्पेक्ट मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा काय प्रतिसाद? व्यापारी चांगला भात घेतो ना. बाकीच्या स्ट्रॉबेरी तुमच्या स्ट्रॉबेरी काही बदल पडतो का असा? थोडी चमक कमी आहे त्यांची, चमक आहे. बर, चमक आहे अजून, वजनदार. त्याच्यावर काटे हो, म्हणजे एकदम खाताना ते जाणवतं लगेच तोंडाला. म्हणजे सुरक्षित आहे पण पूर्ण. बी आहे त्या सर, ते बी आहे. हा, ते मस्त नाही, पूर्ण त्याचा विकास झाला असं मला म्हणायचं. बरोबर आहे की नाही? आता घर बांधलं, लोक कंपाऊंड थोडी बांधते, त्याच्याकडे पैसे राहते, तो कंपाऊंड बी बांधतो. तसं यांनी कंपाऊंड बांधून घेतलंय. भरपूर ताकद आहे ना. मालाचा लाख किती बघा बरं तुम्ही. सॉरी, पाहिलं का लाख किती? नुसता पंजामध्येच एका पंजाला किती माल आहे? नाही, माल भरपूर नाही, एकदम कमी. 3 ते 4 एक पंजाला राहायचे एका पंजाला. आता मोजता येत नाही. याला भरपूर आहे. हा, भरपूर आहे. म्हणजे नुसते मालच माल आहे थोडक्यात. म्हणजे तुमच्या मागं बघा किती, बघा ते 4-5 बघा झाकून ठेवले मागं, आहे की नाही? एका इथं म्हणजे मोजता नाही येणार. 5-6, 7-8 ते असे तुमच्या आजूबाजूला किती द्या काय किती हो?
13-14 एकर बापरे. नाही, पूर्ण अजून निघूनच राहिलं. निघायचं बाकी आणि आहे. माल हा. फुटवा अजून चालूच चालूच आहे. तरी बेसलोच भरेल नाही अजून. बरोबर आहे ना. तरी 4 महिने अजून चालेल, फुल अजून चालेल. 4 महिने फुल चालेल. हा सॉइल चार्जर सोडत राहिलं. रेग्युलर सोडत राहिले. हा. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत अनुभव, मागचा अनुभव, हा अनुभव? मागचा अनुभव म्हणजे जास्त मागच्या पेक्षा आता चांगलं बा उत्पन्न निघते. उत्पन्न चांगलं निघतंय, त्याच्यानंतर रेग्युलर चालू आहे, क्वालिटी चांगली निघते. व्यापारी रेट मध्ये किती बदल करतो लोकांमध्ये तुमच्यामध्ये? 25% जास्त घेतो ना. अच्छा, म्हणजे त्यांचा जर रेट जर समजा तुमचा किती 150 रुपये, त्यांचा किती घेतो मग? तो 125 घेतो. अरे बापरे, काय वाटायला पाहिजे आपण. काही न म्हणता व्यापारी 25 रुपये वाढून देतो किलो माग. चांगली गोष्ट आहे. व्यापाऱ्याचं पण कौतुक करायला पाहिजे राव. हा कारण व्यापारी काय केले लबड राहते. हा, ते जाणून मधून खोड काढी दे. हा आणि कळत नसेल ना शेतकऱ्याला, ते म्हणते नाही काय तुझ्यात काय वेगळं आहे, हा. बोलून असं म्हणते काय वेगळं आहे. हा, सर बाकीचे माल आहे ना ट्रान्सपोर्ट मध्ये पाणी सोडून देतात. हा. बर. हा पाणी सोडत नाही. नाही, पाणी नाही सोडत. काय म्हटले व्यापारी तुम्हाला? नाही, बाकी तो दुसऱ्या लोकांचा घेतो ना, हा. ते पाणी सोडून देतो लाल झाल्यावर. बर. हे पाणी नाही सोडत, कडक राहतो. कडक राहतो. हा, कडक म्हणून तुम्हाला बघा घर किती हा, गर जास्त आहे ना त्याच्यात. त्याच्यामध्ये केमिकलचं पाणीच होतं ना. हा, त्याच्यात पाणी राहतोय ना. मग शेवटी क्वालिटी ते क्वालिटी ज्यांनी खारी खोबरं खायले त्याचे दंड तसेच राहते. जे नुसतं बिळीवर पावड्या वय नुसतं चाव का हो काका. नाही ना बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणून मग ते सगळं शेवटी खाणं महत्वाचं ना. हम्म. खाणे चांगलं झालं बुवा. मी एवढी मोठी डिरिंग कशी केली मला हे तुम्हाला विचारायचं पहिले. 1 करोड डायरेक्ट कसं काय एवढं विश्वास? ते म्हणजे आम्ही त्यांचा अगोदर व्हिडिओ बघितला ना हा बर चौसाळ्याचा. बर. मग म्हटलं आपण डिरिंग केली डेअरिंग केली, पाहू करूनच पाहू. बर. मग म्हटलं आपण यंदा चालू वर्षी केमिकल वापरायचंच नाही, वैदिकच सुरुवातीपासून वापरायचं. मग सुरुवातीपासून हेच वापरलं. मग पहिल्यापासून समाधान. हा, पहिल्यापासून. असं मध्ये काही भीती नाही वाटली का बाबा समजा पाऊस पडला एवढा आता नुकसान होईल का काय? आता पाऊस पडे तर निसर्गावर आहे ना, पण म्हटलं शेती करायचीच. बर. ऑब्झर्वेशन केलं का तुम्ही पाऊस पडल्यावर ज्या केमिकलच्या स्ट्रॉबेरी होत्या त्या आणि तुमच्या स्ट्रॉबेरी मध्ये काय बदल पडला? सर त्या स्ट्रॉबेरी पूर्ण काळ्या पडून गेले. फळं काळी पडली. म्हणजे आमच्या गावाकडे आहेत ना, काही लोकांना डायरेक्ट सोडून दिल्या, पूर्ण काळ्या पडून गेल्या. बापरे, सोडून दिल्या पाऊस ते. लय झाला ना हो. हा आणि मग झाडं पण खराब झाले. हा, झाड पूर्ण प्लॉट सोडून दिले का? हा, सोडून दिले त्यांनी. काळे पडून आले हे पाणी. तुमच्या का फक्त स्पॉट पडले थोडे? हा, थोडे पडले. हा पण बाग पाणी पान जेवढा स्पॉट पडला तेवढाच आहे. हा, तेवढंच. बाकीचं पान तुमचं एकदम ओके ना. हा. बघितलं तुम्ही? हा? याच्यावरती ना लव जास्त आहे सर, दांड्यांवरती बघा. आम्ही त्याला स्प्रे मारला तर. बाकीच्या याच्यावरती तुम्ही एवढे पानं बघा, पानं सूर्यप्रकाश बघा तिकडं, सूर्यप्रकाश पानं बघा, त्याच्या मागं बघा, देठामध्ये बघा, पूर्ण त्या देठावर आणि पानावर काय आहे? लव आहे, लव अशी बारीक बारीक. हम्म. तुमच्या स्ट्रॉबेरीवर सुद्धा लव आहे. हा, आहे ना. हे बघा अशी त्याच्यावर बोट फिरवा, आहे ना. हम्म. आणि ती लव असल्यामुळं आतमध्ये पाणी. लव कशामुळे येते? त्याच्यामध्ये जे सिलिकॉन असतं ना, हम्म. बस बघा खाताना अशी क्रंची लागते बघा, अशी कुरकुरीत. त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे. सिलिकॉन म्हणजे काय? जसं तुम्ही एखादी पावडर आणत असाल ना, का त्या पावडरमध्ये याच्यामध्ये सिलिकॉन पावडर आहे असं लोक म्हणतात बघा. हम्म. त्या सिलिकॉन पावडरमुळे काय होतं? काटकपणा येतो, हा. रोम येतात, कडकपणा येतो, प्रतिकारशक्ती वाढते. ही त्याची ताकद आहे. सिलिकॉनमुळे कडकपणा येतो त्याला. हा. ह्याच्यामध्ये सिलिकॉनचं प्रमाण वाढलंय, हा. त्याच्यामुळे तुमची झाडं, तुमची फळं एकदम काटक झालेली. हम्म. असं साधारणतः आतापर्यंत गणित किती माल गेला असणार? किती माल गेला असणार? ग्रेट वन येता का क्विंटल वन येता? नाही, आपले ट्रे भरून ट्रे देतो. किती किलो माल गेला असणार आतापर्यंत? एका टायमाला 2-2.5 क्विंटल जातो. 2.5 क्विंटल जातो. असा किती वेळा गेला असणार आतापर्यंत? 10-12 झाले असतील. 10-12 हार्वेस्टिंग. पहिले इकडे झालं. 12 हार्वेस्टिंग. हम्म. 12 हार्वेस्टिंग म्हणजे 12×2 = 24 आणि 12×5 = 60. 3 टन म्हणजे 30 क्विंटल माल निघाला. हम्म. 30 क्विंटल 3 टन माल निघाला एवढ्या याच्यामध्ये. मग 3 टन सरासरी किती पैसे झाले असेल? सर ते वातावरणावर आहे, थोडं वातावरण असं खराब झालं ना तिकडे मग हा हा, सुरुवात कमी असेल ना. हा. सुरुवातीला कमी निघाले असतील. हा. हा. 10 पासून 5 पासून म्हणजे तुमचे पैसे खरे इथून पुढे म्हणा. हा. पुढे 4 महिने
खरे इथून पुढे पैसे होणार. आता इथून मग ट्रायलच होती. सुरुवात आहे. तरी पण माझ्या मते 2-1 लाख रुपये झाले असतील ना, 1.5-2 लाख रुपये. नाही एवढं. दुप्पट तुमचा खर्च झाला हा किती? 20,000. हा उत्पन्न किती निघाले? तरी 60-70 हजार समजा झाले असते. अच्छा, म्हणजे तुमचे पहिले तोडे आता हा किती निघाले? हा आता मोठा तोडे किती निघाले? मोठे तोडे 2-3च निघाले हा. 100च्या वर. म्हणजे 5-6 झाले असते तरी. म्हणजे आता खरं बर आलाय. हा ओके ओके. म्हणजे आता पण ग्रोथच चालू होती. हा ठीक आहे ठीक आहे. दरवर्षी केमिकल वर किती उत्पन्न निघायचं तुमचं? किती टोटल याच्यामध्ये? तेव्हा आता समजा 100 टन निघतात तेव्हा 50 निघायचे, 50 लय कमी निघायचे. अच्छा, म्हणजे डायरेक्ट उत्पन्न निम्मच हा राहायचं. हा निम्म राहायचं. ओके, म्हणजे या वर्षी उत्पन्नामध्ये दुप्पट फरक हा डबल. आणि खर्च डायरेक्ट 3 पटीने कमी झाला. हा हा ओके. आज सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल स्ट्रॉबेरीच्या? हा आपले वैदिकचे प्रोडक्ट वापरले पाहिजे. खर्च कमी येतो आपल्याला, आणि टेन्शन टेन्शन काहीच नाही राहत. तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद तोच दिसतोय मला. हा का डोक्याला ताप नाही? हा का हो? कारण जास्त फवारण्या येते नाही ना. हा? जावयाच्या डोक्याला ताप, आपल्या डोक्याला ताप. हा? तसाच होता. सांगायचं मामा पैसे नाहीत, मामा आता कुठून आणायचं? हा. याच्यावर अगोदर भुरी पडली ना, मग भुरीवर आम्ही अगोदर हिरवंबा करून औषध आणलं. हा. मग आम्हाला पण मग त्यांनी पण आणले, मग लगेच कंट्रोल झालं. मग डिसीज फायटर आणि फंगी क्लिनर जागेवर थांबलं. हा दुसऱ्या दिवशी पाऊस लगेच. पडला आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही मी फवारणी अगोदरच केली. वातावरण खराब झाल्यावर मेसेज टाकून दिलं होतं ग्रुपला. अशा अशा पद्धतीने पूर्वतयारी ठेवल्या पाहिजे. बर, त्यांनी- तुम्ही नाही ना, तुम्हाला काय झालं, बेसल डोस तुमचा कमी गेला ना. हा तो जर पूर्ण ताकदीने गेला असता ना, ती भुरी बी तुम्हाला पाल भेटली नसती. हम्म. पण तुम्हाला वाटलं बरं अजिबात पाल नाही भेटली तर कसं करमायचं आपण? हा ना. अजिबात तो रोग जर नाही आला हा. तर त्या शेतकऱ्याला कर म्हण का? आल्याच नाही पाहिजे. हा, म्हणजे रोग राहतोय बा असं. हा. हा, तू माहित झाला पाहिजे. काय झालं, शेतकऱ्याला सवय लागली हा. का रोग येणारच आहे, हा. तो तयारीतच राहतो. हा. समोरून कुत्रा दिसला का तो भुकणारच आहे, तो तयारीतच राहतो. अरे तुम्ही तयारीत राहत्या म्हणून तो भुकतो. तुम्ही तयारीत नाही राहिले ना, तो नाही भुकत तुमच्यावर. तसं तुम्ही तयारी आहे ना रोगाची करू नका. तुम्ही तयारी कशाची करा? मातीची करा. हा तुम्ही मातीची. मातीमध्ये जर बेसल स्ट्रॉंग टाकला ना, हा रोग यायचं काही कारणच नाही. हा कारण बरोबर. रोग कमजोरीतून येतो ना. हा कमजोर पडलं तर रोग येतो. हा आता तुम्हाला सांगतो, वैदिकचा जर पूर्ण डोस भरेला असता ना, हम्म. तर तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन करत असाल ना, तर पाऊस पडल्यावर बाग आणखीन तेजदार होत. हा झाड आहे ना, तुम्ही ते ठीक आहे ते बाकीचं सगळं, पण झाड आणखीन तेज वाढतं झाडाच. हम्म. कारण त्या पावसातून त्याला एनर्जी भेटते ना, ऊर्जा भेटते. हा असं आहे ते. शेवटी तुम्ही भरलेलं पाणी आणि पावसाचं पाणी यात लई फरक आहे. हा पावसात वरच्या पावसात चांगला आहे. हा, गॅसवरचं भाकर हम्म. आणि चुलीवरची भाकर लई फरक आहे. हा आहे का नाही? नाही ना, बरोबर. म्हणून चुलीवरची भाकर अशा हॉटेलमध्ये बोर्ड लागत आहे गावात, हा शहरामध्ये लागत आहे का नाही? आहेत ना. असं येते. तुम्ही किती काय केलं ना, तुमच्याकडचं पातेल्यामध्ये उतू जो भात राहतो ना, वर फुगेल असा हा तो भात आणि हॉटेल मधला भात नाही फरक आहे नसतं. लय मोठा फरक. हा, चव मध्ये ते महत्वाचं हम्म. की याच्यामध्ये तुम्ही याला नॅचरली जो पाऊस पडतो हा कधीही पिकाला घातक नसतो. नाही. मग पिकाला घातक काय आहे? तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जर रसायनं टाकलेली असतील आणि जमीन जर सुट्टी पडून जायला असेल तर जमीन धुवून जाते. हम्म. आणि तुमच्या जमिनीमध्ये आता हे मोठमोठे झाडं आहे, हे कधी वाहून जाते का? नाही. त्यांची मुळांनी जमीन काय केली? उलट लोक काय म्हणतात, तुमची जमीन धुवून जाऊ नये म्हणून काय करा? झाडं लावा. हम्म. बरं का? एखादा नवीन जर बांध घेतला, एखादी भराव जर घातला, लोक म्हणते तिला झाडं लावू घे बरं का. हा झाड लावा. झाडांनी जमीन काय होती? धरून राहते. तसं आहे, तुम्ही जर झाडं लावले आणि वैदिकच्या खाली जर भरपूर बेसल डोस टाकला, किती पाऊस पडू दे, हम्म. फार साचू द्या याच्यामध्ये, हा त्याचा निचरा होतो लगेच. हा आता तुमची थोडीफार जमीन कडक लागते ना, हम्म. ठीक आहे, तुमची लाल माती आहे, हा, तरी सुद्धा तुम्ही बेसल डोस जास्त ताकदवर टाकायला पाहिजे. हा बेसल डोसवर ताकद आहे सगळी. हा शेवटी मला सांगा, किती नाश्ते करा, किती पावडे खा आणि किती पोहे खा, शेवटी भेळी किती खाल्या, जेवणाची कसं येईल का त्याला? नाही. मग जेवण म्हणजे बेसल डोस. हा तुम्ही पाहुण्याला किती वेळ खाऊ घातल्या, ते काय म्हणते, जेवण नाही भेटलं म्हणतं का नाही? तिकडे जाऊन सांगत, हा ते सगळ्या बरोबर आहे पण जेवण नाही भेटलं. आहे का नाही? शेवटी जेवण कसं माणसाला तसं याला बेसल डोस. हम्म. तुम्ही वरून ड्रिंचिंग तुला चहा किती पाजा, ते चहा लक्षात ठेवत नाही, ते मोजित बी नाही चहा, हा जेवण मोजित मात्र ते. हा नाही, पाहुणे लय भारी, चहा नाही पाजला पण जेवण लय भारी. हा. जेवणात चार ठिकाणी नाव काढते, हम्म. कारण ते दमदार राहतं ना, तसं बेसल डोस दमदार राहत. हा तुम्ही ड्रिंचिंग पेक्षा सर स्लरी जाता ना तुम्ही, त्याच्याऐवजी बेसल डोस.
पाणी कमीत कमी वापरा. पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही? पाणी म्हणजे 2 दिवसा मिळून असं हे म्हणजे 1 तास सोडतो. ड्रिपच्या साहाय्याने. किती वेळ देता, किती दिवसांनी देता? 2 दिवसा मिळून 1 तास सोडतो ना. अच्छा, पाणी कमी करा अजून. हं. तुम्हाला एक सांगतो, जेवढं कमी पाण्यात शेती कराल तेवढे तुम्ही जास्त सक्सेस राहाल. हा. जेवढं जास्त पाणी वापराल तेवढे रोग जास्त येणार. हं. 4 दिवस पाणी नाही ना राहत. हं. आमच्याकडे 4 दिवस लाईटच राहत नाही ना. चला तसं द्यायचं. हप्त्यातून 4 दिवस फक्त पाणी. नाही राहत ना. पाणी वापर नका. आज पाणी दिलं का 2 दिवसांनी द्यायचं direct. हा, हा तसं एक देतो. पलटी करून द्यायचा. हम्म. तुम्ही दिवसाला देता ना, हा तर मध्ये 2 दिवस ठेवून द्यायचं, चौथ्या दिवशी द्यायचं. हा. चौथ्या दिवशी बरोबर आहे ना? आणि ते बी चौथ्या दिवशी पाणी गरजे पूर्ण द्यायचं. हं. नाही 1 तास सोडतो, जास्त मी तर नाही. असं म्हणेल, हं. हा? शेवळ आलंय थोडं. नाही शेवळ आलंय ना, पाणी जास्त. हं. पाणी जास्त. हे बघा, एक लक्षात ठेवायचं, पाणी म्हणजे असं हात घातला ना तर गाळ नाही लागला पाहिजे, असं डायरेक्ट रवा लागला पाहिजे, चहा पावडर लागली पाहिजे. आता वरचा पाणी जास्त झालं ना इकडे. नाही होऊ द्या ना. तुमच्या मातीने जास्त पाणी सोडून दिलं पाहिजे. हा असं मला सांगा, ग्लास आहे, तुम्ही ग्लास मी तांब्यावर पाणी वतलं तर ग्लास काय करतो? वर ढिला येतो का? हं. मग काय करतो? निघून वाहून वरचं जातं. पाणी हं. वाहून जातं. सेम आपल्या मातीचं लक्षण आहे. पण आम्ही रासायनिक खतं वापरल्यामुळं त्या मातीला पाणी धरून ठेवायची काय लागली? सवय लागली. म्हणजे रस्ते बंद झाले ना सगळे. हा रस्ते काय झाले? बंद झाले. असा विषय. हं. सर्दी झाल्यावर नाक काय होतं? बंद होऊन जातं. म्हणते असं करतो ते. हा. आता हे काय तू हवा घ्यायची जागा आहे का? नाही. म्हणजे तिथून घेता हवा. तसं झाडाचं पण आहे. हा. झाडाचं तसंच. तुम्ही मातीला तुम्ही व्यवस्थित तुम्ही म्हणजे तिला कसं ठेवा? मोकळं ठेवा हो. तिला गच्च नका करू. हा. पाण्यानेच ती गच्च होती. हं. पाण्यानेच गचवत. कमी पाण्याने पीक मरत नाही, जास्त पाण्याने मरत. हा. हे फार पक्क लक्षात ठेवा. नाही खरी गोष्ट आहे ना सर. ती मुळे लापक होऊन जाते ना, ही मुळे चालत नाही. तुम्हाला मला सांगा, तुम्हाला ताण लागली, हा तुम्हाला ग्लासभर तांब्याभर पाणी पाहिजे का तुम्हाला मोठ्या 200 लिटरच्या टाकीत बुडवायचं? नाही ना सर. नाही, याला ताण आली, पाण्याला 200 लिटर टाकीत बुडवा. तिथून 1 मीटरवर गेल्यावर पाणी पिऊ का आपण? नाही ना पिऊ. काय होईल? 200 लिटर टाकीत पाहुणं बुडवलं, पाहुणं कायमचं शेवटचं पाणी पिईल. त्याच्यानंतर पाहुण्याला पाण्याची गरज नाही, पे लागल तेवढं पाणी. नाही चालत तसं. तसंच झाडाचं पण आहे. तुम्ही झाडामध्ये तुम्हाला सांगतो, पाणी व्यवस्थापन, एकदा खत व्यवस्थापन झालं, त्याला काय पाहिजे? त्याच्या मनयुक्त खत पाहिजे. तुम्ही तुम्हाला रासायनिक खत द्यायचे, ते त्याचं अन्न नव्हतं, बळजबरीनं खायचं ते, दमदटी देऊन. बरोबर आहे की नाही? आता मनाप्रमाणे खातं, आणि कारण ते सगळं त्याचं अन्न आहे, आणि मनाप्रमाणे खातं, पण त्याला पाणी द्यायचं तुमच्या हातात आहे, प्यायचं त्याच्या हातात आहे, द्यायचं तुमच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? सासूवाडीला एक जावाई गेला आणि त्याला पिठलं काही आवडत नव्हतं. सासूनी पहिल्यांदा गेला होता ना, सासूनी वाढलं का तो पटकन संपून टाकायचं का? ते दिसलं का त्याला जेवण जायचं नाही ना. सासूला वाटायचं लय आवडलं याला, ती परत वाढायची. ते जावाईनी शेवटी उलटी केली. उलटी करून टाकली. कसं आमची शेती आहे ना, ते पाणी बाहेर पडत राहील, त्याला शेवाळ येतं, तरी आम्ही पाणी भरतोच. आम्हाला वाटतं नाही याला पाणी लागत आहे, सुकलंय ना. अरे बाबा, ते पाणी दिलं म्हणून सुकलं ना. नाही बरोबर आहे ना सर. ते पिठल्याने ते सुकलं. पाणी दिल्यामुळे. तर पाणी मापात द्या, कमी द्या असं नाही, मापात द्या. मापात म्हणजे कसं माहिती का, की त्या पाण्याने त्या झाडाची भूक भागली पाहिजे. ते काय तांब्याने पाणी पितं का हो झाड? वरून कवर आहे ना, पाणी काही उडत जात नाही. हे बघा, हे काका चुकून निघा जन्माला आलेले, टॅलेंटेड आहे. अरे खूप हुशार आहे. त्याला वध मिळतं, त्याला जमिनीला ह्या मिळते. म्हणून तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, जमीन आहे ना, जमीन थोडी गरम पाहिजे, जमीन गार पडलेली नको. आपण गार पडणं हे मरायचं लक्षण समजतो. एखादा माणूस गार पडला तर म्हणतो ह्याला शरीर थंड झालं रे, म्हणतो का नाही? जिवंत माणूस शरीर कसं राहतं? गरमाट राहते. बरोबर आहे की नाही? तसं तुमची माती जी आहे ना, ऊब पाहिजे. गरम चटके बसणार नको, ऊब पाहिजे. आणि ती ऊब असण्यासाठी तुम्ही जास्त पाणी द्यायला नको. मग जर समजा तुमचं झाड सुकत असेल पाणी कमी दिल्यामुळं, असं वाटतं जमीन तर ओली तरी झाड सुकत, समजून घ्यायचं तुमच्या मातीमध्ये विष जास्त आहे, आग जास्त आहे, खत जास्त आहे, रासायनिक. मग तिथं काय करायचं? अमृत जल वापरायचं. शेवटी सगळं काम कशावर आहे? मातीवर आहे. मातीचं आरोग्य सपलं, तुम्ही झाडाचं आरोग्य पाहायचं नाही. आता हे काय झालंय, पोऱ्याला बदामन खारी उगळून द्यायचा कार्यक्रम चालू आहे. पोरग म्हणजे कोण? झाड. आणि द्यायला कोणाला पाहिजे? आईला. दूध कोणचं पिऊ राहिले? आईचं. हा काय म्हणतो, नाही माझ्यासारखा पठ्ठा झाला पाहिजे. तो सारखा दिला पाहिजे, आईला दे ना. तिला काय आला, हा तिला खाऊ, तिला वाया जाईल ना, ते वाया जाईल डायरेक्ट पठ्ठ्याला. अरे पण त्या पठ्ठ्याला पचत नाही ना अजून.
म्हणजे याला फक्त मातीचं अन्न लवकर पचतं, डायरेक्ट काही पचतं, पण मातीतून त्याला मला सांगा याला तोंड कुठे आहे? मुळीमध्ये. याच्या वरच पाणी तोंड नाही ना. मग तुम्ही मुळीतून जर दिला ना तर जमीन बी सुपीक होईल आणि झाड बी ताजं तवान होईल. म्हणून ते शेण जे आहे गोअमृत ते मातीत जायला पाहिजे. आणि आजपर्यंत हजारो वर्ष आमची माती त्या जनावरांच्या सुपीक शेणामुळेच जगली. आता ती राहिलंच नाही. म्हणून हे औषध देऊन त्यांच्याकडून ते कसदार शेण तयार करायचं. तुम्ही जर शेणखताची ताकद वाढवली तर तुमच्या जमिनीची ताकद वाढेल आणि तुमचा बाकीचा अफाट खर्च तो काय होईल? तो कमी होईल. खरंय खोटं आहे? बघा आमच्यासारखे आज येतील उद्या येतील पण शेणखत तुमच्याकडे काही नाही, त्याची ताकद वाढेल. शेणखत आहे ना आपलं. खरं आहे की नाही? औषधं आमची चुकू शकतात पण शेण चुकल का कधी? नाही. शेण सुधरा लक्षामध्ये ते करा. म्हणजे बघा पहिले सांगितलं मी RNPH चा बेसल डोस 100% टाका 3-3 किलोनी. नंतर सांगितलं अमृत जल रेग्युलर वापरा. आणि तिसरं काय सांगितलं? आता काय सांगितलं? गोअमृत सांगितलं. म्हणजे RNPH नी तुमचं झाड ताकदवर होईल, गोअमृतनी तुमची माती ताकदवर होईल आणि अमृत जलनी तुमचं पाणी ताकदवर होईल. झाड माती पाणी जर ताकदवर झालं तुमचं काय काम राहिलं तिथं? काय नाही, फक्त स्ट्रॉबेरी तोडायची मार्केटला न्यायची, बघ दुसरं काहीच काम नाही तुम्हाला. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. आज तुमचं 50% काम कमी झालंय का नाही झालंय? आता 50% कमीच झालं. आता झालं ना. मार फवारे बंद झालं. बरोबर की नाही? पान तोड पानं तोडायचा कार्यक्रम किती झाला तुमचा? तो कमी झाला. बरोबर आहे ना. वरून ते पानं टिकणार आहे, ते तुमच्या झाडाला मदत करणार आहे. ते काय मी म्हणतो हे म्हातारे 10 वर्ष अजून तरुण राहिले तेवढे कामं करते ना ती. 10 वर्ष त्यांची कष्टाची मेहनतीचं फळ तुम्हाला भेटणार आहे. तसे पानं आहे म्हातारे पानं, त्या पानांचा वापर होतो ना. असं बारीकाईने जर विचार केला तर शेती खूप सोपी आहे. त्याप्रमाणे करा. काय सांगा सर्व शेतकऱ्यांना? स्ट्रॉबेरीच्या साताऱ्याकडच्या शेतकऱ्यांना काय सांगा? इकडच्या सापुताऱ्याच्या शेतकऱ्यांना काय सांगा? ते आपले सॉइल चार्जर आणि तेच टेक्नॉलॉजी वापरल्या पाहिजे, वैदिक वापरल्या पाहिजे. त्यांना येते का आपली भाषा? कोणाला? बॉर्डरवर राहते सगळ्या. हा येते ना सगळ्यांना. येते ना. आपले सगळे याचे ना आपले आदिवासी का हो? तुम्ही सांगा काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना? तेच म्हणतो आपली SCT टेक्नॉलॉजी SCT वैदिकचे प्रोडक्ट वापरले पाहिजे. जमीन आपले सेंद्रिय कर्ब वाढले पाहिजे त्याच्या. असं औषधी अन्न भेटलं पाहिजे. आता ही स्ट्रॉबेरी औषधी आहे. तुम्ही जर वैदिक वापरलंय ना, ह्या ज्या स्ट्रॉबेरी खाऊन लोकांचे घसे खराब होता, केमिकलची आंबट लागती, त्याच्यानंतर सर्दी होती. ही स्ट्रॉबेरी खाऊन सर्दी गायब होणार, घसा दुखायचा बंद होणार. का बरं? हे त्याचं औषध आहे. यांनी तुमचं हिमोग्लोबिन लेवल वाढणार, रक्त घट्ट होऊन लाल होणार मस्त. असं म्हणजे घट्ट म्हणजे त्या अर्थाने नाही, रक्त घट्ट होणार म्हणजे एकदम त्याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढणार लक्षामध्ये. तर हे जे तुम्ही जर प्रमाण बघितलं तर तुमचं आरोग्य काय होणार? आणखी चांगलं होणार. यावर्षी स्ट्रॉबेरी किती खाल्ली खरं सांगा? दरवर्षीपेक्षा खरं सांगा, तुम्ही सांगा. सर मी नाही खात. नाही स्ट्रॉबेरी दरवर्षी केमिकलची होती, तर तुम्ही खाता का त्यावेळेस? आणि आता यावर्षी खाली का? हे पोरांचं तुमचं सगळ्यांचं एक मला अनुभव सांगा. खाल्ली चांगली लागते. म्हणजे इथे वर्षी ना थोडी जास्त आंबट लागायची, जास्त खाऊशी नाही वाटायची. यंदा म्हणजे असे भरदार आहे, खाऊशी वाटते. खाता का? खातो ना. पोरांचा काय अनुभव आहे? यंदा पोरही चांगले खाताना. हा तोडणारे का त्यांना खाऊन देते नाही तुम्ही? नाही खात्या ना. आता मालकीन खात नाही म्हणजे त्यांना खाऊ नका. मालकीन ते खाते म्हणून खात नाही. नाही ते वातावरण पाहून खाते नाही. बर नाही पण त्यांना असं वाटतं या केमिकल मारलं काय मग घाबरतो जास्त. नाही वातावरणामुळे खाते नाही. सर्दी होईल असं वाटतं ना. बिंदास खा. औषधी हे औषधी म्हणजे अजूनही मनात भीती बसेल यांची. पाहिलं का? केमिकलची भीती अजून बसेल. दोष स्ट्रॉबेरीत नाही, दोष केमिकल मध्ये. कधी कळायचं आम्हाला काय? दोष पोरात नाही, ते केमिकलचं खातं म्हणून त्याच्यात दोष आहे का नाही? म्हणजे तुम्ही इथून पुढे खा, औषधी आहे, सगळ्यांना खाऊ घाला आहे का नाही? आनंदी राहा, जगाला आनंदी ठेवा आहे का नाही? रस्ता दाखवलं. हा बरोबर आहे. त्यांचे आभार आहे की नाही? काय होतं त्यांच्यासाठी का हो? तुमचं नाव नंबर सांगा. हिरामन जोपळे 89 99 38 53 68. बर तुम्ही कुठे भेटणार आम्हाला?
माहिती आहे केंद्रावरती. कुठं नाव सांगा ना पत्ता. देश अग्र चौसाळे. बर बर बर. किती शेतकरी हो तुमच्या का असे? 350. अच्छा, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी वाले किती आहे? स्ट्रॉबेरी वाले 50. अरे वा, 50 आहेत. अरे मोठा आकडा राव. हम्म. वा वा वा. रूट चार्जर माहितीये का? हा नाव माहिती रूट चार्जर? रूटच्या मायक्रो रूट चार्जर चार्जर फवारायचं का जमिनीत द्यायचं? जमिनीत. जमिनीत द्यायचं. रूट म्हणजे काय आहे? मूळ. हा. नंतर काय आहे? न्यूट्री चार्जर. न्यूट्री चार्जर म्हणजे काय? न्यूट्रिशन म्हणजे त्याच्यामध्ये ताकद म्हणजे झाडाला. हा. झालं 2 झाले 3. तिसरं काय आहे? पेस्ट क्लिनर. हा. चौथं काय आहे? हेल्थ चार्जर. हा. म्हणजे हे 4 झाले का? हा. हेल्थ चार्जरने आरोग्य मिळतं. हेल्थ. पेस्ट क्लिनरनी किडी येत नाही, रोग येत नाही. हम्म. नंतर रूट न्यूट्री चार्जरनी ताकद मिळते. हम्म. रूट चार्जरनी त्याचे मुळांचा विकास होतो. झाले का 4 कामं? हा. हे जमिनीत द्यायचे पहिल्या बेसल डोस मध्ये. कृषी अमृतच्या बरोबर. कृषी अमृत काय करतं? जमिनीमध्ये जीवाणूंना खाऊ घालतं, जमीन मऊ करतं, मुळ्यांना पसरायला. ते सोडलंय ना. हा, लहान पोराला कशी गादी करतो आपण. हम्म. हा, गोदडी शिवितो. झोप बाबा गोदडीवर. म्हातारपणी गण लाता मारशील पण का तो झोप आहे का नाही. हम्म. म्हणजे ते जे आहे ते हे 4 जणांची गादी झाली. हम्म. त्याच्यानंतर पुढे आपण काय करतो? सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर ड्रिंचिंग करतो हाताने. हा. बरोबर आहे की नाही. हा. त्याच्यानंतर पुढे आपण काय करतो? तुमचं लीफ चार्जर आहे, हा. सेटिंग चार्जर आहे, क्वालिटी चार्जर आहे, याचे फवारणी घेतो, हा. कधी कधी ड्रिंचिंग मध्ये सोडतो. बरोबर ना सर? हम्म. दिले ना सगळे? हा, दिले ना फक्त फवारणी अमृत केली. जल राहिलं तुमचं. हा तेवढंच राहिलं, बाकी सगळं खूप आणलं. चार्जरच्या फवाऱ्या मारतो, हा. करतो ना. हा. फ्लावर चार्जर, हा. क्रॉप चार्जर, हा. म्हणजे यांनी पानं तयार होत्या. हा. अशा प्रकारे करा. आणि तुमचं रेग्युलर चालू आहे सगळं. हे सगळं चालू आहे, फक्त ते टोचचं राहिलं. डोस घ्या हम्म. करून. हा, मग लक्षात ठेवलं ना. हा. डोस महत्वाचा. ठीक आहे. 70% वापर जमिनीतून करायचा. किती? 70%. म्हणजे तुम्ही जर समजा किती 50,000 खर्च केले हम्म. तर 35,000 कुठे गेले पाहिजे? जमिनीत. हम्म. बरोबर आहे. त्यातले 20% कुठे गेले पाहिजे? फवारणीमधून. हा. बरोबर आहे. हा. मग 50%, 50,000 20% 10,000 झाले. हम्म. झाले का? मग 10 आणि 35 झाले 45 झाले. हम्म. उरलेले जे आहे 10% म्हणजे 5,000 रुपये, हम्म. ते फक्त तुम्हाला काय करायचे? फवारायला वापरायचे. हम्म. 70% जमिनीमध्ये, 20% ड्रेंचिंग मध्ये म्हणजे हाताने चूळ द्यायला, हा. आणि 10% फवारणी. हा. फवारणी तुम्ही कमीच वापरली. हा, नाही कमी म्हणजे वापरले. असं पैसे असे खर्च झाले पाहिजे. हम्म. मग जमिनीमध्ये जे डोस जायला पाहिजे तुमचा तो 10-12 गेला. बरोबर ना. हा. तिथे अजून 3 डोस जायला पाहिजे होते. हम्म. म्हणजे अजून तुमचं तिप्पट उत्पन्न वाढलं असतं. बघा, पण नको जास्त पैसे लगेच. लगेच जास्त पैसे झाले मग ठेवायचे कुठे? हा ना. हा, जावायला ओळख राहिली पाहिजे. मापाच वापरा. ठीक आहे, वापरा मस्त पैकी. हा. हा, तुमची शेती खूप छान हो आणखीन, आणि तुमचं नाव पूर्ण सापुताऱ्यामध्ये गाजो, हा. हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुमची स्ट्रॉबेरी खाऊन प्रत्येक माणूस तुमचं कौतुक करो. हा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. काय बरोबर आहे की नाही? जावायचं नाव झालं पाहिजे ना सासरे बुवा. हा, त्यांना आठवण करून द्या. हा, राम राम. वापरा मस्त पैकी. हा. हा, तुमची शेती खूप छान हो आणखीन, आणि तुमचं नाव पूर्ण सापुताऱ्यामध्ये गाजो, हा. हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.